मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है, हौसलों में उड़ान होती है. मित्रस्वनी कालदिन UPSCना निकाल लागना आणि त्यानामा 1009 कॅन्डिडेट सिलेक्शन होईन. त्यानामा ज्या आपला महाराष्ट्र आहेत त्या 95 कॅन्डिडेट केला. 95 कॅन्डिडेट या महाराष्ट्रानं आहेत. आणि त्यांना अभिमान्य गोष्ट आहे की 3 खानदेशना अधिकारी आहेत. 3 खानदेशना अधिकारी शेतस. UPSCमा ज्या 3 खानदेशी अधिकारी आहेत त्याचं नाव आहे फैजपूर जवळील अमोदा येथील योगेश पाटील, ज्यासनं वय आहे 26 वर्ष. या UPSCमा 811वी रँक प्राप्त करेले. धुळा येथील मोहिनी सूर्यवंशी या ताईंनी 464वी रँक प्राप्त करेले. आणि देवपूरना श्रीतेश पटेलनी 746वी रँक प्राप्त करेले. तर या पद्धतीमा या खानदेशना 3 रियल हीरो त्यासनी UPSCमा स्वतःनी ओळख निर्माण करी. दिनरात कष्ट करा, अभ्यास करा आणि त्यासनी आज सफलता प्राप्त करी. त्यांना अजून खास विषय या काही शेतकरी कुटुंब आहेत आणि त्यांना जी महत्त्वाची माहिती एक महाराष्ट्राच्या कॅन्डिडेट आहेत ज्या पुण्याला आहेत त्यासना वडील शेतकरी आहेत आणि आई शिवणकाम करस. त्यासनं UPSCमा सिलेक्शन होणं. त्या कॅन्डिडेटनं नाव आहे शिवांश जगडे. वय फक्त 22व्या वर्षी IASनं पहिला प्रयत्नमा विदाऊट क्लास कोठेच क्लासेस लावવાની गरज नाही आणि त्यासनं IASमा सिलेक्शन व्हायले. दखा त्याने सांगितलं की जिद्द आणि यश यांना जोरवर आपण यशस्वी होऊ शकतस. वडील शेतकरी आहे, आई शिवणकाम करस आणि पहिला प्रयत्नमा त्यासनी सफलता प्राप्त करी. मित्रस्वनी जर तुमले पुढे जावानी इच्छा राहिली आणि काहीतरी नवीन करण्याची इच्छा राहिली ना, तुम्ही पण मागे राहू शकतच नाही. तुमनामा फक्त जिद्द पाहिजे की मला मना कुटुंबासाठी काहीतरी करणं आहे. पुढे जावानी इच्छा ठेवा, थांबू नका, मेहनत करत राहा, कष्ट करत राहा. नियोजनबद्धता आणि प्लॅनिंगनुसार जर तुम्ही अभ्यास करा ना, तुम्ही आयुष्यात कधीच मागे राहावत नाही. UPSCले काय पाहिजे, एक असा अधिकारी पाहिजे जो सर्व गुण संपन्न राहील आणि आपले ते बनाना प्रयत्न करा ना. जसं कोणती बी परीक्षा राहो, तुमले झिरोपासून हिरो बनणं होई तर तुमले प्लॅनिंग कराशिवाय पर्याय नाही. विश्वास नांगरे पाटील सर सांगतस की मी सकाळी मग 4 वाजता उठीन अभ्यास करू. मना मित्र 8 वाजता उठेत तोपर्यंत मला अर्धा अभ्यास होई झाला आहे. तर तुमले जर UPSC MPSC कोणतं बी अधिकारी बनणं आहे तर तुमले झिरोपासून हिरो बनणं पडी. सर्वांग गुण संपन्न तुमले बनणं पडी. तद आयुष्यमा लाईफमा तुम्ही पुढे जाऊ शकतस. कोणती बी परीक्षा राहो. आज 95 विद्यार्थी महाराष्ट्राना या परीक्षामा पास व्हायलेत आणि लवकरच जाऊ आकडा 195 295 होई यासाठी प्रयत्न करा. खानदेशना प्रत्येक तालुकाना एक कॅन्डिडेट त्या परीक्षामा निवड व्हायला पाहिजे, लागायला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक जिल्हाना प्रत्येक तालुकाना महाराष्ट्रना कॅन्डिडेट तटे जावाले पाहिजे. आता मी कोल्हापूरना एक कॅन्डिडेटनी हिस्ट्री वाचित तो तर बिचारा फक्त त्यांना आईवडील मेनपाड आहेत. मेनपाड असा कुटुंबाना व्यक्ती मुलगा आज UPSCमा त्यानं सिलेक्शन होईरानं. असा अधिकारीसनी देशले खूप गरज आहे, याद ठेवा. तर तुम्ही प्रयत्न करशात तर निश्चित पुढे जाशात. आज मी तुमले स्पर्धा परीक्षांना अभ्यास करताना 2 पुस्तके सांगावे, त्या निश्चित तुम्ही वाचा. एक स्टील फ्रेम नावानं पुस्तक आहे, ते अवश्य वाचा. आणि त्यानंतर एक लक्ष्य मॅरेथॉन नावानं पुस्तक आहे, ज्या अकोलाना अधिकारी येतात त्या बी जिल्हाधिकारी येतात 35 वर्ष चेन्नईमा. त्यासनी मॅरेथॉन नावानं पुस्तक लिखेले. आणि मित्रांनी खास गोष्ट जर सांगायला जाईल त्यासनी ज्या पोरवर प्रेम कर तिला सांगी जागा येतात त्या सांगी थांबजो बरं का, मनाशिवाय लगीन करा नाही. आणि मी जदे काहीतरी बनी जासू तदे तू लगीन करा, तुनाशी लग्न करसू. त्यानंतर तो तुला डिसिजन ले आणि खरंच त्या पास होई म्हणा. त्याले म्हणतं आत्मविश्वास.
तुम्हाला मित्र पण सांगे जावा की मी एक दिन अधिकारी बनीसनच येसू आणि मेहनत करा, कष्ट करा, पुढे जावा.